नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आहे वटपौर्णिमा आणि आज मी तुम्हाला सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र आणि प्रेरणादायी कथा थोडक्यात सांगणार आहे. तर खूप वर्षापूर्वी राजा अश्वपती यांना अपत्य नव्हते. त्यांनी देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवीच्या कृपेने त्यांना एक सुंदर आणि गुणी कन्या झाली. तिचे नाव ठेवले सावित्री. सावित्री मोठी झाल्यावर तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराला पती म्हणून निवडले. पण ऋषींनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. तरीही सावित्रीने आपल्या निर्णयावर ठाम राहून त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर सावित्रीने आपल्या पतीची आणि सासू सासऱ्यांची मनापासून सेवा केली. सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस जवळ आला होता. तेव्हा तिने 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केली. त्या दिवशी सत्यवान लाकूड आणण्यासाठी जंगलात गेला होता. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काम करत असताना सत्यवानाला अचानक चक्कर आली. त्याने सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवले आणि त्याच क्षणी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना सावित्रीही त्यांच्या मागे चालत राहिली. तिची निष्ठा, धैर्य आणि बुद्धिमत्ता पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तर सावित्रीने सर्वात प्रथम आपल्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य आणि दृष्टी परत मिळावी असा वर मागितला. त्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुत्रप्राप्तीचा वर मागितला. तर शेवटी तिने स्वतःला सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा वर मागितला. तर अशा प्रकारे यमराजांनी तो वर दिला. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसल्यास हा वर पूर्ण होणार नाही. तर सावित्रीच्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रतेने प्रभावित होऊन यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. तर अशा प्रकारे सावित्रीने आपल्या श्रद्धा, प्रेम आणि धैर्याच्या बळावर आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया सावित्रीचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. तर ही कथा आपल्याला प्रेम, निष्ठा, संयम आणि अढळ श्रद्धेची शिकवण देते. जय सावित्री माता, जय वटपौर्णिमा. तर अशा प्रकारे ही वटपौर्णिमेची कथा आहे. त्यानंतर आम्ही पूजा वगैरे पूर्ण केली आणि काही फोटो वगैरे क्लिक केले, छान छान रील शूट केल्या. तर याच्या आधी मी इंस्टाला शेअर केलेल्या आहेत त्या रील पण. त्यानंतर आहे ना आम्ही घरी यायला निघालो होतो. तर सकाळचे 8 वाजले होते. आमची पूजा झाली होती. घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतला. तर इकडे ना छान खिडकीतून असा व्ह्यू दिसतो. तर मोशीचा व्ह्यू आहे हा. तर त्याच्यानंतर आम्ही चहा घेत होतो हॉलमध्ये आणि इकडे विहानने स्वतःच्या हाताने ना कात्री घेऊन स्वतःचे केस कट करण्याचा प्रयत्न करत होता इकडे आणि स्वतःचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होता. तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही 12:30-1ला हडपसरला जायला निघालो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आवडला तर शेअर करा, कमेंट